नमस्कार. कुंडीत हे जे वडाचे रोप दिसत आहे ते वडाचे रोप पाहून कोणालाही असे वाटेल की ते 1 किंवा 1.5 वर्षाचे असावे, परंतु हे वडाचे रोप 1 किंवा 1.5 वर्षाचे नसून तब्बल त्याला 5 वर्षे पूर्ण झालेली आहेत. तर त्याचे झाले असे की कोरोना काळात बाहेर जाणे शक्य नसल्यामुळे माझ्या आईने वडपौर्णिमेची पूजा करण्यासाठी घरीच वडाचे रोप करण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही काय केले, तर ज्यावेळेस एप्रिल महिना होता त्याच वेळेस आम्ही वडाची एक फांदी आणली होती, ती आम्ही लावली. त्याचे जूनपर्यंत चांगले रोप तयार झाले. त्या वर्षी आईने त्याची पूजा घरीच केली. नंतर कोरोना कमी झाला, मग आम्ही काय ठरवले की आता याचं आपण बोनसाय करावे. तर बोनसाय करण्यासाठी आम्ही काय करत होतो की त्याला कुंडीच्या बाहेर काढायचो, त्याच्या मुळ्या कट करायचो आणि अजूनसुद्धा आम्ही ते रोप बाहेर काढून त्याची माती बदलून त्याच्या दरवेळेस मुळ्या ह्या कापत असतो, ज्याच्यामुळे त्या रोपाची वाढ ही जास्त होत नाही. त्यानंतर आम्ही पहिले काय करायचो, तर वडाच्या ज्या फांद्या आहेत त्या कट करायचो. पण फांद्या कट केल्यामुळे काय होत होते, नवीन नवीन फांद्या तर यायच्या, परंतु त्या झाडाला जे बोनसायसारखं अपीअरन्स होतं ते येत नव्हतं. त्यामुळे आम्ही ह्यावेळेस काय केले, तर ज्या तारा असतात, ज्या आपण वायर्स बांधण्यासाठी वापरतो, त्या तार घेतल्या. त्या तारेने त्याच्या ज्या मोठ्या फांद्या होत्या त्यांना त्या गुंडाळल्या आणि त्याला एक गोल आकारात आम्ही ते फांद्या बांधल्या. आणि आता जसं जसं त्या फांद्या वाढतील त्या तशाच गोल आकारात वाढतील आणि जर त्या सरळ वाढू लागल्या तरीसुद्धा आम्ही त्याला नवीन तार लावून त्या गोल गोल करू. याच्यामुळे काय होईल, तर झाडाला बोनसायसारखे एक रूप येईल. आणि हे जे रूप आहे याला 5 वर्ष झालेले असल्यामुळे याला पारंब्यासुद्धा आलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या पारंब्या आणि ते झाड मी तुम्हाला जवळून दाखवेलच. तोपर्यंत आपण हे बोनसायची वाढ कशी होते वगैरे हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.